नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळेच म्हणताय की सर मराठी उतारे घ्या आणि ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून दाखवा. हे आम्हाला खूप हेल्पफुल ठरत आहे आणि म्हणूनच मी आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा मराठी उतारा घेऊन आलो आहे, जो तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे. याच्यातून होतं काय, तुमचं जे इंग्लिश आहे, तुमची जी इंग्रजीची समज आहे ती अजून डेव्हलप होते. तुम्हाला ॲक्च्युअली पॅरेग्राफमधून इंग्रजी समजायला लागतं. सो असाच आज आपला एक पॅरेग्राफ आहे, पण जास्त वेळ घेत नाही आहोत. डायरेक्टली पॅरेग्राफकडे येऊया. मी तरुण होते. काय म्हणणार? सो हे वाक्य तुमच्यासाठी एकदम सोपं आहे. होते म्हणजे वॉज. येस, आय वॉज यंग. सो इथे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. नेहमी जोडी बनवायला शिका आणि अभ्यासात चांगली होते. आणि म्हणजे अँड हे कंजक्शन आहे, बरोबर ना? अँड अभ्यासात चांगली होते. सो आता तुम्ही पुन्हा काय म्हणणार? अँड येस, चांगली असणं, एखाद्या गोष्टीमध्ये चांगलं असण्याला आपण गुड ॲट म्हणतो. तसं तुम्ही म्हणू शकता अँड गुड ॲट स्टडी. आता काही जण म्हणतील, सर जर आम्ही इथे पुन्हा असं वाक्य म्हटलं तर चालेल का? अँड आय वॉज गुड ॲट स्टडी. तर ठीक आहे, तुम्हाला जर आय पुन्हा रिपीट करायचं असेल, तुम्हाला पुन्हा सांगायचं असेल तर सांगू शकता. सेपरेट इंडिव्हिज्युअली तुम्ही ते वाक्य, किंवा एकच सब्जेक्ट आहे आय, जो तरुण सुद्धा तो आयच होती आणि अभ्यासात चांगली सुद्धा ती आय व्यक्तीच आहे. त्याच्यामुळे एका बद्दलच सांगतोय, सो तुम्ही इथे आय लिहिला. त्याच्यानंतर तुम्हाला गुड ॲट स्टडीज म्हणायला पाहिजे का? असं आहे का? तुमच्याकडे वेगळी रचना असू शकते, जसं की अँड आय वॉज अकॅडमिकली एक्सलंट, व्हेरी वेल, व्हेरी गुड, असं काही तुम्ही करू शकता. मी खरं तर एक लेख सुद्धा लिहिला आहे. मी खरं तर एक लेख सुद्धा लिहिलेला आहे. आता लेखिका काय म्हणते, जी वाक्य ही पॅरेग्राफ सांगणार की मी खरं तर एक लेख लिहिला आहे. तुम्हाला काय वाटते वाक्य कसं होईल? व्हेरी गुड. आता इथे बघा, आय, मी म्हणजे, पण एक लेख लिहिलेला आहे, तो लेख प्रेझेंटची संदर्भ आहे. सो इथे तुम्हाला हॅवची रचना वापरायची आहे. आय हॅव ॲक्च्युली written an article. एक आर्टिकल म्हणजे वन आर्टिकल म्हणायची गरज नाही. आपल्याकडे आर्टिकल आहेत, ए अँड द, त्यांचा वापर करा. तुम्ही म्हणा ॲनच का लिहिला, तर जेव्हा स्वराने उच्चार होतो आर्टिकल, त्यावेळी आपण अँड लिहितो. सो आय हॅव ॲक्च्युली रिटन अन आर्टिकल. आणि आर्टिकलचं नाव काय? मुलांना कसं झोडपायचं. झोडपणे म्हणजे बीट, फटकवायचं. ओके, सो हाऊ टू बीट बॉयज. येस. आता हा प्रश्न नाहीये बरं का. हाऊ टू गो, हाऊ टू लर्न, हाऊ टू स्विम, कसं करायचं हे सांगताना आपण असं म्हणू शकतो हाऊ टू बीट बॉयज. कारण मी कॉलेज जॉईन केला होता जिथे मी एकटीच मुलगी होते. म्हणजे आता इथे बघा, कारण बिकॉज. मी कॉलेज जॉईन केला होता. स्वतः बरेच जणांना ल होता म्हटल्यानंतर डोक्यामध्ये मे बी असं आलं असेल, जर तुम्ही माझे स्टुडंट आहात, तुम्ही मला फॉलो करताय, तुमच्या डोक्यात असं आलं असेल बिकॉज आय हॅड जॉईन अ कॉलेज, बरोबर. आता इथे लक्षात घ्या, जरी ल होत आहे प्रत्येक वेळी हॅड वापरायची गरज नाहीये. जर तुम्ही नॉर्मली भूतकाळातील एक घटना सांगताय, हॅड कधी वापरायचं? जेव्हा हे अगोदर घडलं होतं आणि त्याच्यानंतर एखादी क्रिया ही झाली, असं जर म्हणायचं असेल तर तुम्ही हॅडचा वापर करा. अदरवाईज ल होता आलाय तरी तुम्ही सिंपल लची भाषा म्हणजे सिंपल पास्ट वापरा. बिकॉज आय जॉईन्ड अ कॉलेज. जिथे मी एकटीच मुलगी होते. आता हा जो जिथे शब्द तुम्हाला दिसतोय की नाही, याला काय म्हणतात? याला म्हणतात ऍडवर्ब, रिलेटिव्ह ऑफ ऍडवर्ब. हा ऍडवर्बचं काम करतो रिलेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये, नॉट प्रोनाउन. बट जिथे, जिथे म्हणजे वेअर. सो हा जो वेअर आहे हा कॉलेज बद्दल माहिती सांगतोय. ऍडवर्ब ऑफ प्लेस आपण म्हणतो.
सो वेअर मी एकटीच मुलगी होते. सो होते म्हणजे वॉज. वेअर आय वॉज द ओनली गर्ल. मुलं माझ्याशी जास्त बोलायची नाहीत. आता हे वाक्य तुम्हाला काय वाटतंय? मुलं माझ्याशी जास्त बोलायची नाहीत. येस, बॉईज. जेव्हा तुम्हाला भूतकाळातील एखादी पास्ट हॅबिट किंवा एखादी कंटिन्युअस होणारी म्हणजे रिपीटेडली होणारी ऍक्शन सांगायची असते, तुम्हाला वूडचा वापर करायचा असतो. बॉईज वुड नॉट, बॉईज वुड नॉट टॉक टू मी. टॉक शब्दाला नेहमी टू वापरत चला. टॉक टू मी खूप जास्त, व्हेरी मच. ही 1968 ची गोष्ट आहे. आता तुमच्यातल्या बऱ्याच जणांना धिस इज अ स्टोरी ऑफ 1968 असं वगैरे इंग्लिश वाटू शकतं. प्रत्येक वेळी ट्रान्सलेशन करायची गरज नाहीये. काही गोष्टी इंग्रजांच्या जशा ते वापरतात तसे वापरायचे. जसं की तुम्हाला भूतकाळातील ही गोष्ट आहे, ही असं आहे असं सांगायचं आहे, त्यावेळी तुम्ही एक फ्रेज वापरू शकता. इट इज द वे बॅक. इन 1968. सो ही एक फ्रेज आहे, वे बॅक. इट इज द वे बॅक. त्यावेळची गोष्ट अशा अर्थाने तुम्ही म्हणू शकता. इट इज द वे बॅक इन 1968. मी एका लहान कुटुंबातून येते. मी येते, आय कम. कुठून? एका लहान कुटुंबातून. फ्रॉम स्मॉल फॅमिली. ही नॉर्मली त्याची भाषा आहे. लेखिका जनरल सांगते, प्रेझेंट मधला एक नॉर्मल गोष्ट सांगते. मी एक लहान कुटुंबातून येते जिथे, आता पुन्हा इथे जिथे दिसतोय हा पुन्हा ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आहे पण रिलेटिव्ह. जिथे म्हणजे तुम्हाला म्हणायचंय वेअर. स्त्रिया एकतर शिक्षिका किंवा कॉलेज प्रोफेसर व्हायच्या, त्यावेळची गोष्ट आहे. लक्षात आलं का? पुन्हा व्हायच्या, जेव्हा एखादी गोष्ट रिपीटेडली व्हायची असं तुम्हाला म्हणायचं, तुम्हाला वुड वापरायचं आहे. सो विमेन वुड बी. आता इथे तुम्हाला दोन चॉईस दिलेत, एकतर शिक्षिका किंवा कॉलेज प्रोफेसर. जेव्हा तुम्ही एक हे किंवा ते म्हणता तेव्हा तुम्हाला सिम्पली काय म्हणायचं असतं? आयदर टीचर, or college professor. लक्षात आलंय? तुम्ही आयदरचा उच्चार ईदर सुद्धा करू शकता. काही वेळा डॉक्टर. आता ही ऍक्च्युअली हे वाक्य नाहीये, एक छोटीशी फ्रेज आहे. काही वेळा डॉक्टर, समटाइम डॉक्टर. पण यापेक्षा जास्त नाही. पुन्हा ही फ्रेज आहे, पूर्ण अर्थाचं वाक्य नाहीये जिथे सब्जेक्ट आहे. बट यापेक्षा जास्त नाही. बट नॉट मोर दॅन दिस. नॉट मोर, जास्त नाही याच्यापेक्षा. नॉट मोर दॅन दिस. पुढे, त्यामुळे मी अनेक समस्यांना तोंड दिलं जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होते. सो त्यामुळे, सो या सगळ्या प्रसंगांमुळे, सो मी अनेक समस्यांना तोंड दिलं. सो ऍक्च्युअली तोंड दिलं म्हणजे मी त्या गोष्टी अनुभवल्या. आय फेस्ड. सो आय फेस्ड लची भाषा. सो आय फेस्ड अनेक समस्या. सो मेनी डिफिकल्टीज, सो मेनी चॅलेंजेस, सो मेनी प्रॉब्लेम्स म्हणू शकता. सो आय फेस्ड मेनी डिफिकल्टीज. जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होते. पुन्हा हा जो जेव्हा आहे हा रिलेटिव्ह ऍडवर्ब आहे. सो जेव्हाला तुम्ही काय म्हणता? व्हेन. मी इंजिनिअरिंग करत होते. चालू क्रिया भूतकाळ आहे. व्हेन
आय वॉज डुईंग अँड इंजिनिअरिंग. मला वाटते तो 1974 मधला एप्रिलचा महिना होता. सो लेखिका आता इमॅजिन करता, आणि जेव्हा तुम्ही इमॅजिन करता, मला वाटतं आय थिंक म्हणू नका. आय थिंक म्हणजे तुम्ही विचार करून बोलताय. आय थिंक जेव्हा तुम्हाला इमॅजिन वाला सेन्स आहे, मला वाटतंय, आठवत नाहीये, आय सपोज, काय आय सपोज तो 1974 मधला एप्रिलचा महिना होता. आय सपोज इट वॉज the month of April. आणि तो कुठल्या वर्षातला? इन 1974. सो आय थिंक, आय सपोज तुम्हाला सारखे वाटतील, पण जनरली आय थिंक म्हणजे तुम्ही विचार करताय, सपोज तो तुम्ही गृहीत धरताय एखादी गोष्ट की असावा. मी वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली, नॉर्मल लची भाषा. सो मी पाहिली, आय सॉ, काय एक जाहिरात, अँड ॲडव्हर्टाइजमेंट. कुठे? इन न्यूजपेपर. कंपनीला तरुण आणि हुशार इंजिनियरची आवश्यकता होती. आता इथे काही जण काय गडबड करतात, कंपनी तुम्हाला कळतंय की कंपनी आवश्यकता होती, मग आपण होतीला डायरेक्टली आपण वाज डोक्यात घेतो. कधी कधी लक्षात ठेवा, आवश्यकता होती हा एकच शब्द आहे, त्याला आपण रिक्वायर म्हणजे गरज होती. प्रत्येक वेळी होती म्हणजे वाज नसतो. आवश्यकता होती हा इंग्रजी भाषेमध्ये एकच शब्द आहे, ज्याला आपण रिक्वायर्ड म्हणतो. सो कंपनी रिक्वायर्ड, काय गरज होती? तरुण आणि हुशार इंजिनियर. सो यंग अँड ब्रिलियंट क्लेवर इंजिनियर. शेवटी त्याने लिहिलं होतं. सो शेवटी म्हणजे ॲट द एंड त्यांनी लिहिलं होतं. पुन्हा इथे होत आले म्हणून वाज आणि हॅड वापरू नका. जनरली भूतकाळामध्ये एक घटना सांगताय, याचं काही हे अगोदर झालं होतं हा सेन्स नाहीये. सो हॅड डोक्यामध्ये जर तुमच्या येत असेल प्रत्येक वेळी ल होतं ऐकल्यानंतर, तर इथे तुम्हाला विचार करायची गरज आहे. ॲट द एंड दे रोट, महिलांनी अर्ज करू नये. म्हणजे ते सल्ला देत आहेत की करायला नाही पाहिजे. सो तुम्ही काय म्हणणार? विमेन शुड नॉट अप्लाय. सो आय एम शुअर आजचा हा जो पॅराग्राफ आहे तुम्हाला कळला असेल, आणि तुमच्या कॉमेंटची वाट सुद्धा बघतोय. तुम्हाला हे पॅराग्राफ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. विशेषतः हे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून हे आपलं मराठी चॅनल आहे ते अजून मोठं होईल आणि सबस्क्रायबरची जी संख्या आहे ती अजूनही वाढेल. धन्यवाद.